आज आपण बनवणार आहोत नाचणीची खीर. ही बाळंतिणीसाठी आणि 8 ते 9 महिन्याच्या बाळासाठीही चालते. तर यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं आहे. यानंतर मी 2 चमचे नाचणीचं पीठ घातलेलं आहे. ते पीठ चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि यानंतर मी गॅस बंद करून कढई खाली उतरवलेली आहे. गरम केलेलं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे. यानंतर परत ते चढवलेलं आहे गॅसवरती आणि याला एक 5 ते 10 मिनटं चांगली उकळी आणून द्यायची आहे आणि यामध्ये कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. मी कुठल्याही प्रकारचा गूळ किंवा साखर वगैरे घातलेली नाही आहे. मी 2 लहान फोडी सफरचंदाच्या घातलेल्या आहेत खिसून. यानंतर हे 5 मिनटं चांगली उकळून द्यायचं आहे आणि ही आपली खीर रेडी आहे.